ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र भन्नाट युक्ती करत सायलीने पूर्णाजीची परवानगी मिळवलेली असते. इकडे नालायक प्रियाची रविराज करणार असतात हकलपट्टी. कारण आता एकच नाही तर 2 सत्यांचा उलगडा होणार असतो. म्हणजे आता सँडीने एकच खुलासा केलेला असतो की माझं प्रेम आहे, पण त्याच वेळेला तन्वी नाही तर ही प्रिया आहे हे सुद्धा सत्य रविराज अचूक ओळखणार असतात आणि प्रियाचा ड्रामा संपुष्टात येणार असतो. त्याच वेळेला पूर्णाजीचा निर्णय बदलण्याची क्षमता सायलीने केलेली असते. सायलीने भन्नाट युक्ती करत पूर्णाजीची परवानगी मिळवलेली असते आणि पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केल्यावरती सायली धमाका करणार असते. पण पूर्णाजी बिघडली कशी? पूर्णाजी सायलीचं ऐकलं कसं? अर्जुनला पण खूप मोठा धक्का बसतो. काय अशी जादूची कांडी फिरवली की इकडे सायलीचं म्हणणं पूर्णाजी ऐकते? आता सायलीने नक्की काय केलंय? पूर्णाजीचं मत कसं बदललं आणि रविराजांना प्रियाची नाटकं कशी उघडकीला आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रियाचा बॉयफ्रेंड सँडी अचानकपणे साखरपुड्याला आल्यामुळे विपुलला खूप दुःख होतं. विपुल सांगतो, तन्वी, मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं ग, पण तू मला तरी सांगायचं होतंस. तू मला जर म्हटली असतीस की तुझं त्याच्यावरती प्रेम आहे तर मी कधीही लग्नाला होकार दिला नसता. तन्वी, तू माझी फसवणूक केलीस. माझ्या भावनांशी तू खेळलीस. का तू अशी वागलीस? असं म्हणत आता मात्र काकुळतीला येऊन विपुल आता प्रियाला जाब विचारत असतो. विपुलच्या मनातील खरेपणा रविराजांना दिसत असतो आणि प्रियाच्या डोक्यातील खोटेपणा पण रविराज पाहत असतात. विपुलचे आई वडील चिडतात आणि हा तमाशा करायला तुम्ही आम्हाला इथे बोलवलंत का असं बोलायला लागतात. विपुल म्हणतो, आई बाबा चला आपण जाऊया. रविराज म्हणतात, थांब विपुल, मी तुझी हात जोडून माफी मागतो. खरं तर माझ्या मुलीने माझी मान आज खाली झुकवलेली आहे. माझ्या मुलीमुळे, माझ्या कुटुंबामुळे तुम्हाला खूप मोठ्या आता मात्र नाचक्की सामना करावा लागलाय. या सगळ्यासाठी तू मला माफ कर असं म्हणत आता मान खाली झुकवत रविराज विपुलची माफी मागतात आणि प्रियावरती खूप चिडतात. अखेर आता गुरुजी निघून जातात. विपुल आणि त्याच्या आई वडिलांची माफी मागून आता मात्र ते पण निघून गेल्यावरती रविराज सँडीकडे वळतात. रविराज सांगतात, हे सगळं तुला आधी येऊन सांगता नाही का आलं? आणि या सगळ्यामध्ये मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मला मुळातच पटत नाहीये की तन्वीचं तुझ्यावरती प्रेम आहे. सँडी म्हणतो, तिने तिच्या तोंडाने तर कबूल केलं आहे की ती माझ्यावरती प्रेम करते म्हणून. यावरती रविराज म्हणतात, मला माहिती आहे, मी तिच्या डोळ्यात पाहिलंय, ती अजूनही अर्जुनच्या प्रेमात होती. मग हे कसं शक्य आहे? रविराजांना वकिली डोक्याने आता मात्र बरोबर डाऊट डोक्यात आलेला असतो आणि ते म्हणतात, तू आत्ताच इथून चालता हो. मग रविराज प्रियाकडे वळतात आणि तन्वी, तू आत्तापर्यंत अर्जुन अर्जुन म्हणत होतीस ना, तुझं अर्जुनवरती प्रेम होतं ना, मग हे काय आहे? यावरती सँडी सांगतो, आमचं ना ती प्रिया मधुकर असल्यापासून प्रेम आहे. आता रविराज अजून हादरतात. म्हणजे ज्या वेळेला ही प्रिया मधुकर होती तेव्हा ती सँडीच्या प्रेमात होती. मग ज्या वेळेला हिला कळलं की ही माझी मुलगी आहे तेव्हा ही अर्जुनच्या प्रेमात पडली. कसं काय असं होऊ शकतं? रविराजांना आता प्रियाच्या कॅरेक्टरवरती संशय यायला लागतो आणि अशी आपली मुलगी असूच शकत नाही. आपली मुलगी साधी भोळी सरळ संस्कारी होती. हे काय घडतंय? रविराज डोक्यात विचारच करत बसतात. रविराज म्हणतात, मला तुझ्याकडून एक्सप्लेनेशन पाहिजे तन्वी. म्हणजे ज्या वेळेला या घरात आलीस तर तू अर्जुनसोबत साखरपुडा करायला तयार झालीस. अर्जुनसोबत साखरपुडा मोडला तरी तू उदास होतीस आणि अर्जुनला मिळवण्यासाठी लग्न करणार नाही असं म्हणत होतीस. मग अचानकपणे हे सत्य काय समोर येतंय? आता प्रिया गडबडते. आपल्या जाळ्यामध्ये आपण अडकलोय हे प्रियाला कळायला लागतं. त्यावरती सँडी सांगतो, ही प्रिया मधुकर असल्यापासून मी हिला भेटतोय. माझं तेव्हापासून हिच्यावरती प्रेम आहे. प्रिया म्हणते, बाबा ते आता मात्र रविराज म्हणतात, बास कर तन्वी, अजून किती खोटं बोलशील? तू आत्ता खोटं बोलतेस, आधी खोटं बोलत होतीस. मला वाटत होतं तू अर्जुनच्या प्रेमात आहेस. अर्जुनने तुला धोका दिलाय म्हणून मला तुझ्याबद्दल कन्सर्न वाटत होता. पण आज तर कन्सर्नची जागा रागाने घेतले. मला तुझ्याबद्दल कन्सर्न नाही तर आता राग वाटायला लागलाय. तन्वी, तुझं हे वागणं मला बिलकुल पटलं नाही असं म्हणत रविराज आता खूप चिडतात. प्रियाला आता सांगतात, माझ्या नजरेसमोरून चालती हो. सँडीला सुद्धा हकलून देतात. तोपर्यंत या सुभेदारांच्या घरातला ड्रामा चालूच असतो. पूर्णाजीने फतवा काढलेला असतो की आता सायली मला सांगितल्याशिवाय कुठेच बाहेर जाणार नाही.
आता मात्र अर्जुन ऑलरेडी सायलीला सांगत असतो की तुम्हाला घरची कामं सांभाळून ऑफिस जमणार नाही. मग पूर्णाजीचा फतवा ऐकत अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या घरामध्ये काम करून तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही. पूर्णाजी म्हणते, खबरदार जर इकडून बाहेर पडलीस तर. असं म्हणत पूर्णाजीचा फतवा असतो. अर्जुन सांगतो, सायली तुम्ही जॉबचं राहू द्या, पण गप्प बसेल ती सायली कुठची, कारण जॉब हा तिला स्वतःसाठी करायचाच नसतो. तिला जॉब करायचा असतो अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी, चैतन्यला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी. अर्जुन चैतन्यला एकत्र आणून साक्षीला आता मात्र फाशीला लटकवण्यासाठी. त्यामुळे आता मात्र सायली सगळ्या जगाशी लढायला तयार होते, अर्जुनसाठी, मधुभाऊंसाठी आणि चैतन्यासाठी. सायली आता युक्ती करते, कारण अर्जुन सर चिडणार, रागा काहीतरी बोलणार. त्यापेक्षा पूर्णाजींना एका वेगळ्या ट्रिकने समजवण्याचा सायली विचार करते आणि आता सायलीची युक्ती निर्णायक ठरते. सायली आता डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असताना पूर्णाजीला सांगायला लागते, पूर्णाजी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये आता एक वॅकन्सी आहे. अर्जुन सरांच्या ऑफिसमधली वॅकन्सी भरून काढण्यासाठी मला ऑफिसमध्ये जॉब करायचा आहे. पूर्णाजी म्हणतात, तेवढीच थेरं बाकी राहिलेत, तुला बाहेर जायचं सांगितलं ना. यावरती सायली सांगते, ऐका तरी, त्या जॉबच्यासाठी कुणीही योग्य व्यक्ती सापडत नाही आहे आणि ती योग्य व्यक्ती सापडली नाही तर अर्जुन सरांच्या फर्मला खूप मोठं टाळं लागेल, कारण ती पोस्ट आहे चैतन्य सरांची. चैतन्य सर त्यांच्या पर्सनल रिझनमुळे काहीतरी करतायत आणि अर्जुन सरांचा जॉब हा आता सध्या ते करू शकत नाही आहेत. मग जर चैतन्य सर नसतील तर अर्जुन सरांची फर्म बंद होईल. अजून वर्ष पण नाही झालं ही फर्म सुरू होऊन, आणि मी ऑलरेडी त्यांच्याकडे काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला त्याचा एक्सपिरियन्स आहे. पूर्णाजी म्हणते, मग घरातली कामं करायला कोण नोकर ठेवायचं आहे का. यावरती सायली सांगते, तुम्ही मला काही दिवसांची मुदत द्या. जर मी घरातली कामं उरकून तिकडची कामं करू शकले तर तुम्ही मला परवानगी द्याल ना. पूर्णाजी विचार करते, ही बोलते तर बरोबर, कारण अर्जुनची फर्म 1 वर्षच झालेला आहे. त्याच्या फर्मला पुन्हा काही धोका नको किंवा पुन्हा काही हे नको, म्हणून पूर्णाजी आता सायलीला काही दिवसांची मुदत देते, तिला चॅलेंज देते. आता सायली ते चॅलेंज एक्सेप्ट करते. अर्जुन विचार करतो, या तर कमालच आहेत, म्हणजे मुळूमुळू रडणाऱ्या सायली आपल्या माणसांसाठी काय काय करू शकतात हे अर्जुनला कळतं. अर्जुन अधिकच सायलीच्या प्रेमात पडतो. आता मात्र सायलीने भन्नाट डाव टाकत पूर्णाजीची परवानगी मिळवलेली असते. नालायक प्रियांनी रविराजन आता हकलपट्टी करणार असतात, कारण त्यांना आपलं हे रक्त असूच शकत नाही यावरती ठाम विश्वास बसतो. इतकी खोटारडी मुलगी, प्रेमाचं नाटक करणारी इतकी मुलगी, ही इतकी चंचल आहे, त्यांना खूप राग येतो. इकडे सायलीने पूर्णाजीचं चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं आणि भन्नाट डाव टाकत पूर्णाजीची परवानगी मिळवली असते. आता सायली हे चॅलेंज कसं पूर्ण करणार, अस्मिता यामध्ये तिला काय काय विघ्न आणणार, आणि सायली तरीसुद्धा अर्जुनच्या फर्ममध्ये काम करत चैतन्याची जागा भरून काढत, साक्षीचं सत्य उघड करत, चैतन्याचे डोळे उघडत अर्जुनला पण सावरणार आणि सगळं काही सुरळीत करणार. हे भाग पाहायचे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा.